नमस्कार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मित्रांनो, 28 ऑगस्ट 2024 रोजी शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता संदर्भात अतिशय महत्त्वाचे पत्र आलेले आहे. हे पत्र शिक्षण निरीक्षक मुंबई, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना हे पत्र पाठवलेले आहे. या पत्रामध्ये काय सांगितले आपण ते पाहणार आहेत. उपरोक्त विषयाबाबत संदर्भित शासनपत्र 28/6/2024 अन्वय प्राप्त निर्देशानुसार 30/9/2023 रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन 28/1/2019च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदाच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करून सन 2023-24च्या शिक्षकेतर कर्मचारीची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर संच मान्यता 28/1/2019च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदाच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदाची पडताळणी जादा पदे मंजूर होत असल्यास करून निर्गमित कराव्या. शासनाने 28/1/2019च्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता 30/9/2023 रोजी नोंदवलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदापेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांच्या मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्व परवानगीने करावी. शासन निर्णय क्रमांक SSN 2015/12/TNT2 दिनांक 7/3/2019च्या प्रपत्र ब मधील कार्यपद्धती अटी व शर्तीनुसार रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी. समायोजन पूर्ण झाल्याशिवाय अशी मंजूर व अनुज्ञेय पदे भरता येणार नाही. सन 2023-24च्या शिक्षकेतर संच मान्यता दिनांक 30/9/2023 रोजी पटावरील अनुदानित व अंश अनुदानित आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आली असून सदरची अनुज्ञेय पदे पूर्वलक्षणीय प्रभावाने देय ठरणार नाही याची नोंद घ्यावी. हे पत्र शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी पाठविलेले आहे.